नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात बुललंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. भारत माता की जय. अटक करा, अटक करा, अटक करा. देशद्रोही कोरेटकरांना अटक करा. छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा अपमान करणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक 3 मार्च रोजी सर्वपक्षीय अमरावतीत शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. अमरावती शहरातील पंचवटी चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीवर स्वार असणारा ट्रॅक्टर सर्वात समोर होता. एरविन चौक येथे मोर्चात सहभागी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, डॉक्टर सुनील देशमुख, आमदार गजानन लवटे, प्रशांत डवरे, अरविंद गावंडे, प्रवीण मनोहर, अजय लेंडे, दिलीप येडतकर, प्रदीप राऊत, विलास इंगोले, बेबलू देशमुख, मिलिंद चिमोटे, किशोर बोरकर, प्रदीप हिवसे, हरीश मोरे, किशोर सांगोले, राजेंद्र ठाकरे यांच्यासह अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकातून समोर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकल्यावर मोर्चाला जाहीर सभेचं स्वरूप आलं. या प्रसंगी प्रशांत कोरटकर यांच्या पुतळ्याला यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी कोरटकरच्या प्रतिमा खाली ओढत त्याला चपलेंनी तुडवले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा राष्ट्रपुरुषांचा अपमान हे सरकार वेळोवेळी करत असून या सरकारचा च्या माध्यमातून केला झालेला हा अपमान हा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. अशा प्रतिक्रिया यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्या. कोरटकर सह राहुल सोलापूरकर देखील गुन्हा दाखल करा आणि या लोकांच्या आर्थिक चौकशी देखील व्हावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. राजेंद्र ठाकरे सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अमरावती.